गोंदिया जिल्ह्यात रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। ग्रामीण भागातील अनेक लहान पुलांवरून पाणी वाहत असल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे। देवरी तालुक्यातील कन्हाळ गाव जवळील पुलावरून सुमारे 5 ते 6 फूट पाणी वाहत असल्याने वाहतूक प्रभावित झाली असून परिसरातील 15 ते 16 गावांचा संपर्क तुटल्याची माहिती आहे। सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी नदी नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह कायम आहे। त्यामुळे नागरिकांनी पाण्याने भरलेल्या पुलांवरून जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे। पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती कामांनाही वेग येण्याची अपेक्षा आहे। रात से जो बरसात चल रही है, मूसलाधार जो पानी आया है, उस वजह से ये कन्हाड़ गाँव का रास्ता पूरा बंद हो गया है, जिसमें 4 से 5 फीट पानी चल रहा है ऊपर में, और मेरी खेत इसके पीछे में है। यहाँ से मैं खेत को जाने के लिए निकला हूँ, लेकिन यहाँ रास्ता बंद होने की वजह से मैं खेत पे जा नहीं पा रहा हूँ। मेरे को 1 से 1.5 घंटा यहाँ हो गया आए हुए। अब मेरे को ऐसा लग रहा है कि मुझे मेरे वापस जाना चाहिए। अब जब रास्ता खुलेगा उसके बाद ही मेरे को खेत पे जाना है अपने। ये पानी आने से आपके खेती को नुकसान है क्या फ़ायदा है? नहीं, फ़ायदा है। जितना पानी अच्छा आया है, ये फ़ायदे की चीज़ है, फ़ायदा अच्छा है। हर किसान आदमी इसमें खुश रहेगा, अच्छी फसल होगी, ऐसी संभावना है। हम लोगों को 7-8 दिन से बारिश नहीं हो रही थी, जिसकी वजह से गर्मी का बहुत ज़्यादा ये बढ़ गया था, प्रभाव गर्मी का बढ़ गया था। ये पानी के से बहुत ज़्यादा अभी ठंडक, मौसम में ठंडक आ गई है और अब वातावरण एकदम शांत हो गया है। मी देवरीला राहत असतो। याच्यामध्ये मला कन्हाळ गावाला काही कामानिमित्त दूध पनीर घ्यायला कन्हाळ गावाला जात होतो। त्याच्यामध्ये ह्या नाल्यावरती आलो, तर हा नाला कालच्या रात्रीपासूनच मुसळधार पावसामुळे हा तुडुंब भरत वाहत आहे आणि त्यामुळे इथून त्या अनेक गावांचा संपर्क तुटलेला असून याच्यामध्ये मी अर्धा ते पाऊण तास झाले इथे उभा आहो। त्यामुळे मला इकडून तिकडे जाता येत नाही आणि अनेक मुलं मुली आहेत किंवा बाकी व्यवस्था, आरोग्य व्यवस्था आहे, ही पण विस्कळलेली आहे। त्यामुळे प्रशासनाला माग आहे की यांनी व्यवस्थित करून द्यावे, त्याच्यामुळे पुष्कळसे अडथळा निर्माण होत आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, गोंदिया।